मित्रांनो शप्रेम नमस्कार. मी विनोद कुमार माने गुरुजी या माझ्या एज्युकेशनल मोटिवेशनल सोशल आणि टेक्निकल चॅनलमध्ये आपण सर्वांचं मी सहर्ष स्वागत करत आहे. मित्रांनो, प्रत्येक आईवडिलांचं स्वप्न असतं की माझ्या मुलांनी डॉक्टर व्हावं आणि त्यांनी डॉक्टर होऊन माझं नाव कमवावं, वैद्यकीय क्षेत्रामध्ये त्यांनी नाव कमवावं आणि यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये पालकवर्ग हा आपल्या पाल्यांना नीटच्या क्लासेससाठी देशातील मोठमोठ्या इन्स्टिट्यूटमध्ये पाठवत असतो. लाखो रुपये त्या ठिकाणी तो खर्च करतो आणि अशा पद्धतीनं तो आपल्या मुलांच्या भवितव्यासाठी धडपडतो. मुलं देखील आपल्या आईवडिलांच्या स्वप्नांच्या पूर्ततेसाठी आणि आपल्या करिअर बनवण्यासाठी रात्रंदिवस अहोरात्र मेहनत करतात, रक्ताचं पाणी करतात, चंदनाप्रमाणे स्वतःला झिजवतात. कारण त्यांना करिअर करायचं असते. भविष्याचा दृष्टिकोन जो आहे तो त्यांना त्यांच्या पुढं असतं आणि ध्येयाच्या चितीस त्यांना गाठायचं असतं. एक नामवंत डॉक्टर, आपण वैद्यकीय क्षेत्रामध्ये एक नामवंत डॉक्टर होऊ अशा पद्धतीची आशा त्यांच्या मनामध्ये पल्लवित झालेलं असते आणि आईवडील त्या अनुषंगाने प्रयत्न करतात. मित्रांनो, देशातील दुसऱ्या नंबरची सर्वात कठीण परीक्षा जी आहे तर ती नीट मानली जाते. पण याच परीक्षेमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात येत असल्याने ही परीक्षा आता वादाच्या भोवऱ्यामध्ये सापडलेली आहे. मित्रांनो, 5 मे पासूनच नीटच्या परीक्षेविषयी एका पाठोपाठ एक गंभीर आरोपांची मालिका सुरू झाली आणि ती मालिका थांबण्याचं नावच घेत नाही. त्यातच आता राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफांनी परीक्षेत घोळ झाल्याची शंका मात्र उपस्थित केलेली आहे. मित्रांनो, वैद्यकीय शिक्षणाला प्रवेश घेण्यासाठी आवश्यक असलेली नीटची परीक्षा 5 मे रोजी झाली. 5 तारखेला ही परीक्षा झाली आणि बिहारसह इतर राज्यातून पेपर फुटल्याचं समोर आलं. पेपर लीक झाल्याची बातमी समोर आली आणि त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये संतापाची लाट उसळलेली होती. आणि एवढंच नाही तर आता जाहीर झालेल्या निकालामध्येही त्रुटी दिसून आल्याने परीक्षेमध्ये घोळ झाल्याचा आरोप सुरू झालाय. याबाबत अनेक प्रश्न उपस्थित झालेले आहेत आणि आता पालकांनी देखील आपला संताप जो आहे तर तो संताप त्यांनी या ठिकाणी व्यक्त केलेला आहे की अशा पद्धतीनं या ठिकाणी हे कसं शक्य आहे. मित्रांनो, या घोटाळ्याचे आरोप झालेले आहेत आणि NTSनं त्याचं उत्तर काय दिलेलं आहे ते देखील बघू. या ठिकाणी प्रश्न निर्माण करण्यात आलेलं होतं की नीटचा कट ऑफ एवढा जास्त कसा. तर NTSचं उत्तर होतं की विद्यार्थ्यांनी चांगला परफॉर्मन्स दिल्याने कट ऑफ वाढला. दुसरा प्रश्न होता की 720 पैकी 719 आणि 718 मार्क कसे मिळाले. तर NTSचं उत्तर काय होतं तर सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसार NTA ने लॉस ऑफ टाइम आणि कॉम्पेन्सेटरी मार्क दिल्याने 719 आणि 718 मार्क देण्यात आलेले आहेत असं सांगितलेलं आहे, ग्रेस मार्क. त्याच्यानंतर तिसरा प्रश्न निर्माण झालेला आहे की नीटचे 6 टॉपर एकाच केंद्रावरचे कसे. नीटचे 6 टॉपर जे आहेत तर ते एकाच केंद्रावरचे कसे. तर या प्रश्नाचं उत्तर देत असताना NTA ने काय सांगितलेलं आहे तर फिजिक्सच्या पेपरमध्ये एकाच प्रश्नाचे 2 उत्तर बरोबर होते. विद्यार्थ्यांनी ग्रेस मार्क आणि लॉस ऑफ टाइमचे मार्क दिले गेले आहेत असं त्यांचं म्हणणं होतं. मित्रांनो, बिहारसह इतर राज्यातही पेपर फुटीचं प्रकरण समोर आलं, पण हा पेपर सोशल मीडियावर लीक झाल्याचं आढळून आलं नाही. ज्यांनी पेपर फोडले त्यांच्यावर मात्र गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. मित्रांनो, आता नीट परीक्षेचा जो रिझल्ट लागलेला आहे तो नक्कीच वादाच्या भोवऱ्यामध्ये सापडलेला आहे. वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या नीट या सामायिक प्रवेश परीक्षेचा निकाल आता वादाच्या भोवऱ्यामध्ये सापडलेला आहे. मित्रांनो, यंदा पहिल्यांदाच विद्यार्थ्यांना मिळालेल्या गुणाचा फुगवटा नीट परीक्षा घेणाऱ्या
नॅशनल टेस्टिंग एजन्सी अर्थात NTA वर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलेले आहे आणि त्याचं कारणही तसंच आहे. मित्रांनो, नीटचा पेपर फुटल्यानेच काही ठराविक विद्यार्थ्यांना अनपेक्षितपणे गुण मिळाले आहेत. त्यावरून पालकांचा संताप जो आहे तो अनावर झालेला आहे. एवढेच नव्हे तर काही पालक सर्वोच्च व उच्च न्यायालयात जाण्याच्या तयारीमध्ये आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर ATA ने सर्व खुलासा करावा अशा प्रकारची मागणी जी आहे तर ती चौफेर मागणी या ठिकाणी होत आहे. मित्रांनो, नीटचा निकाल हा 14 जूनला असल्याचे यापूर्वी जाहीर करण्यात आलेले होते. नीटचा निकाल कधी आहे तर 14 जूनला आहे. 14 जूनला लागणार आहे असं यापूर्वी सांगण्यात आले होते. मात्र लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीच्या दिवशी अचानकपणे नीटचा निकाल जाहीर करण्यात आला. मात्र त्याच्या दुसऱ्या दिवशी निकालाची आकडेवारी समोर आल्याच्या नंतर पालकांमधून संतापाची लाट उसळली. मित्रांनो, 2023 मध्ये केवळ 2च विद्यार्थी असे होते, त्या 2 विद्यार्थ्यांना 720 पैकी 720 गुण मिळाले होते. पण यंदा मात्र त्यामध्ये भर पडून तब्बल 67 विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी गुण मिळालेले आहेत. 67 विद्यार्थ्यांना. अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था एम्स, अभिमत विद्यापीठे, केंद्रीय विद्यापीठासह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये MBBS, BDS, BDA आणि BSc नर्सिंग या अभ्यासक्रमातील प्रवेशासाठी नीट ही प्रवेश परीक्षा घेतली जाते. देशातील वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमाच्या शासकीय आणि खासगी मिळून 549 महाविद्यालयांच्या 78,033 जागेंसाठी हा प्रवेश दिला जातो. यंदा उत्तीर्ण होणाऱ्यांची संख्या मागील वर्षाच्या तुलनेत 1,70,000 वाढलेली आहे. कितीने वाढलेली आहे तर 1,70,000 या ठिकाणी ही वाढलेली आहे. आणि गतवर्षीच्या नीटच्या निकालात जर आपण पाहिलं तर 700 गुणापेक्षा अधिक गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांची संख्या ही 350 होती. या निकालात मात्र ही संख्या 2,500 वर गेली आहे. तसेच 600 पेक्षा जास्त गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांची संख्या गतवर्षी 28,000 होती. यावेळेस ही संख्या 81,000 वर गेलेली आहे. आणि यावरून पेपर फुटल्याच्या संख्येला वाव आहे. या सर्व पार्श्वभूमीवर NTA ने सर्व स्पष्टीकरण करणं अत्यंत आवश्यक आहे. तर अशा प्रकारचा अनेक प्रश्न, पालकांचे प्रश्न निर्माण झालेले आहेत. पालकांचे प्रश्न काय आहेत तर पेपर फुटल्यानेच निकालामध्ये वाढ झालेली आहे. ग्रेस गुणांचे निकष स्पष्ट करण्यात आलेले नाही आहेत. निकाल लवकर जाहीर करण्याची का घाई होती? जो निकाल तुमचा 14 जूनला दिला जाणार होता तो लवकर म्हणजे 4 जूनला लोकसभा निवडणुकांच्या दिवशीच का जाहीर करण्यात आला? NTA ने वाढवलेल्या निकालाचे स्पष्टीकरण द्यावे. 720 पैकी 718 गुण कसे मिळतात आणि प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांचे गुण जाहीर करावे. अशा प्रकारचे अनेक प्रश्न पालकांनी निर्माण केले आहे. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं पालकांना मिळणे अपेक्षित आहे. मित्रांनो, एकंदरीत जर आपण पाहिलं तर खऱ्या अर्थानं हा नीटचा रिझल्ट नीट लागलाच नाही असं यावरून आपल्याला कळते. पण विद्यार्थ्यांवर कुठल्याही प्रकारचं अन्याय होऊ नये, एकंदरीत त्यांना न्याय मिळावा आणि जे स्पष्टीकरण पालकांनी मागितलेलं आहे ते स्पष्टीकरण दिलं जावं. विद्यार्थ्यांनो, माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच माझ्या विनोद कुमार माने गुरुजी या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.